यानंतर वळूयात राजकीय घडामोडींकडे। एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन दाऊद छोटा शकील गँगकडून त्यांना धमकी मिळाल्याचं सुद्धा कळतंय। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून ही धमकी आल्याचं सुद्धा कळतंय। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत आणि हा फोन जो आहे हा दाऊद आणि छोटा शकील गँगकडून ही धमकी आल्याचं सुद्धा कळतंय। 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून ही धमकी आलेली आहे आणि आपण स्वतः एकनाथ खडसे यांच्याशी बोलूयात। एकनाथ खडसे जी आपलं साम टीव्हीवर स्वागत आहे। आपल्याला धमकीचा फोन आल्याचं कळतंय, काय सांगणार? 4 वेगवेगळ्या फोन नंबरवरून परवापासून तर काल रात्रीपर्यंत मला धमक्या आल्या आणि त्यामध्ये आपको मारण्याचा आहे, मार डालेंगे वगैरे वगैरे अशा स्वरूपाचा असंबंध बोलत होता। पण ते अमेरिकेवरून आले, काही मी ट्रेस केला ते उत्तर प्रदेशामधून दिसत आहे आणि त्यामुळे पोलीस स्टेशनला मी तक्रार दाखल केलेली आहे। पोलीस आता चौकशी करतायत, त्यामधनं काय बाहेर येईल ते बघूया। पण हे धमकीचे फोन नेमके कुणाकडनं येत आहेत याबद्दल काही माहिती कळू शकली का? आता पोलीस त्याच्याबद्दल माहिती देतील, पण मला काही फार त्याचा विश्वास वाटला नाही। परंतु ते अमेरिकेहून आल्यामुळे आणि लखनौ साईडनं आल्यामुळे पोलिसांकडे मी तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसात आपण तक्रार दाखल केल्याचं म्हणताय, पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं धमक्यांचे फोन येणं याकडे आपण नेमकं कसं पाहता? काय बऱ्याचदा असं धमक्यांचे फोन मला आलेले आहे, पण ते फेक निघालेले आहे। मागच्या कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझं संभाषण होतं, अशा स्वरूपाचा एक आरोप केला गेला। त्यामध्ये पोलिसांनी सखोल चौकशी केली। एक व्यक्ती होता, त्या व्यक्तीने या ठिकाणी अशा स्वरूपाचा घोटाळापणा करून एका कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरवरून हे फोन कराचीवरून आले वगैरे दाखवलं होतं। तशा प्रकारचा प्रकार असू शकतो। अगदी धन्यवाद एकनाथ खडसे जी, आपण आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। दाऊद आणि छोटा शकील गँगकडून ही धमकी आल्याचं सुद्धा कळतंय। 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून ही धमकी आल्याची सुद्धा माहिती मिळते। या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।